Money mismanagement, a hidden destroyer of marriage. पैसा नीट हाताळता न येणे विवाहांमध्ये हा एक नाशकारक प्रकार. Money has become one of the biggest reasons why marriages break. आणि पैसा आज एक महत्त्वाचं कारण झालाय. लोकांचे विवाह तुटण्यामागचं कारण महत्त्वाचं आज पैसा झालाय. Money is not evil. पैसा वाईट नसतो बेटा. Amen. Amen. But if not handled with wisdom, पण तो पैसा जर ज्ञानाने हाताळला नाही, it becomes a hidden destroyer. तर मग लपलेला नाशकारक प्रकार हा पैसाच. God's wisdom makes money. देवाचं ज्ञान पैसा बनवतो. हालेलुया. It makes your money into a blessing, not a bomb of separation. आणि देवाचं ज्ञान तुमच्या पैशाला आशीर्वाद बनवतो. तुम्ही विभक्त होण्यामागचा बॉम्ब स्फोट नाही. God must be the center of your marriage. परमेश्वरच तुझ्या विवाहाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. Let not money be the center of your marriage. पैशाला तुमच्या विवाहाचं केंद्रस्थान करू नका. Love is more important than wealth. प्रीती जास्त महत्वाची आहे मालमत्तेपेक्षा पैशापेक्षा. If your house is built on biblical principles, आणि तुझं घर जर पवित्र शास्त्रात लिहिलेल्या तत्वांवरती बांधलेलं असेल, it will survive every financial storm. तर ते टिकेल. आलेल्या प्रत्येक आर्थिक वादळालाही तोंड देऊन टिकेल. When you apply God's wisdom to your money, आणि जेव्हा तू तुझ्या पैशाला देवाचं ज्ञान वापरशील, you will find peace, तेव्हा तुला शांती लाभेल. you will find unity, तुम्हाला ऐक्य you मिळेल. will find strength. तुमच्यात ऐक्य येईल आणि तुम्हाला शक्ती सुद्धा You सापडेल. will never have financial war. आणि कधी तुमच्यामध्ये आर्थिक युद्ध पैशावरनं भांडणं होणार नाही. You should give priority to financial wisdom. तुम्ही ना आर्थिक ज्ञानाला, पैशाविषयीच्या ज्ञानाला महत्त्व दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. I'll give you a few points. काही मुद्दे देतो. First point, पहिला, sharing financial details before marriage. लग्ना अगोदर आर्थिक परिस्थिती एकमेकांना सांगणे. Secrets and lies turn blessings into curses. रहस्य आणि खोटं बोलणं आणि लपाछपी करणं हे आशीर्वादांना शापात बदलतं. If you hide money, you are hurting your marriage. तुम्ही पैसा असा जर लपवून ठेवताय विवाहामध्ये, तुम्ही तुमच्या विवाहाला इजा करताय, डॅमेज करताय. Financial peace starts with financial truth. आर्थिक शांती आर्थिक खरेपणातनं येते. ओ हालेलुया. आमेन. Second point, दुसरा मुद्दा, love carries the load. प्रेम भार वाहत. Now, when you marry someone, जेव्हा तुम्ही कुणाशी तरी लग्न करता, you don't just marry their smile, तेव्हा केवळ त्यांच्या स्माइलला, हास्याला तुम्ही लग्न करत नाहीये. you even marry their struggles, त्यांच्या संघर्षाशी पण तुमचं लग्न झालं. their debts. त्यांचं कर्ज They become your mountains to climb together. आता तुझाही डोंगर झालाय, जे तुम्ही एकत्र चढायचंय. Jesus had no sin in him. येशूमध्ये पाप नव्हतं. Jesus had no debt in him. येशूंवर काही कर्ज नव्हतं. He took ours. येशूंनी आपलं घेतलं. He didn't owe it, येशूंनी केलं नव्हतं ते कर्ज, but yet he paid it all. तरी त्यांनी ते फेडलं आपल्यासाठी. आपण का नाही फेडू शकत आपल्या नवऱ्यासाठी किंवा बायकोसाठी? Because he loved us. त्याने आपल्यावर प्रेम केल्यामुळे. So that's why marriage is the same. लग्न तसंच आहे ना, जसं ख्रिस्त आणि मंडळी. You always, नवरा आणि बायको. love is a gift, but marriage is a life's journey. प्रेम देणगी आहे, लग्न आयुष्याचा प्रवास आहे. Marriage is not just a romance. लग्न म्हणजे केवळ प्रणय नव्हे, It is also responsibility. जबाबदारी पण आहे ती. Marriage is not just joy and laughter. लग्न म्हणजे केवळ हसी मजाक वगैरे नव्हे, It's also sharing the load, एकमेकांचा भार वाहणं पण आहे ते. because we are one in it. कारण आपण एक आहोत. Amen. आमेन. And how to do it? आणि कसं करायचं? Make a plan together. एकत्र योजना करा, Write it down. लिहून ठेवा. Count the coins you have जी नाणी तुमच्याकडे आहेत ती मोजा. and cut back if needed, आणि जर कुठे काही कटछाट करावी लागली तर करा, because you have to pay the debts. कारण तुम्हाला कर्ज फेडायचंय. The first thing in your mind is finish off with the debts. तुमच्या मनात पहिली गोष्ट हीच यायला हवी की आपल्याला कर्ज फेडायचंय. Maybe just eat bread without jam and butter. कदाचित जॅम आणि बटर घेऊ नका, नुसता ब्रेड खा. After you pay off, then start with jam and butter. कर्ज फेडल्यानंतर मग जॅम घ्या, बटर घ्या आणि खा. But do it as a team, not one having jam and butter, the other having only bread. पण एकत्र मिळून करा ॲज अ टीम. नवऱ्यानी पार जॅम आणि बटर, घरचंही बटर, तूप बीप सगळं टाकून खातो आणि ही काहीच खात असं नाही करायचं. हे बरोबर नाही.
ब्रेड खाताय See, दोघं एकत्र ब्रेडच खा, सगळं are- खाताय दोघं एकत्र सगळं खा. you are two lovers, you are not two fighters. तुम्ही दोन प्रेमी आहात, भांडणारे योद्धे नाही. Set goals. गोल ठेवा पुढे Pay this much each month. की दर महिन्याला आपण एवढं एवढं फेडू. I will save here. मी इथे इथे I वाचवते, will save there. मी इथे इथे साठवते, तू तिथं तिथं साठव. Amen. आमेन. The Bible says बायबल म्हणतं in Psalm 23 verse 1, स्तोत्र 23 त्यातलं पहिलं वचन, the Lord is my shepherd, I lack nothing. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. And he can guide you even when your wallet is empty. आणि तुमचं पाकिट रिकामं असलं तरी प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. But see that your heart is full. पण हृदय भरलेलं ठेवा देवाप्रित्यर्थ, एकमेकांप्रित्यर्थ. Even if your wallet is empty, let your heart be full. पाकिट जरी रिकामं असलं तरी हृदय भरलेली ठेवा. When your heart is full of God, full of love, full of forgiveness, full of mercy, हृदय जेव्हा देवाने भरलेलं असेल, प्रेमाने भरलेलं असेल, दयेनं क्षमेनं भरलेलं असेल, God will fill your wallet. देव तुझं पाकिट पण भरेल. हृदयात ठेवायचा कडूपणा मग काही नाही भरून निघत. Always stay together. नेहमी एकत्र राहा ना. Hold hands even in the storm. वादात पण हात एकत्र धरून ठेवा. If you want grace to fall in the couple should stay united. जोडप्याची जर इच्छा असेल की देवाची कृपा त्यांच्यावर यावी तर त्या जोडप्याने एकत्र राहावं लागेल. Then you will be debt free. मग तुम्ही कर्जमुक्त व्हाल. I promise you, you will be वचन debt देतो मी free. वेदीवर आहे, तुम्ही कर्जमुक्त व्हाल. Everything depends on your unitedness. सगळं तुमच्या एकीवर अवलंबून आहे. नवरा बायको एकत्र घट्ट धरून राहा एकमेकांना. Flowing together. एकत्र व्हा. Caring for one another. एकमेकांची काळजी घ्या. Respecting one another. एकमेकांना आदर द्या. Understanding one another. एकमेकांना समजून घ्या. Flowing with one another. एकमेकांबरोबर वाहा. Covering the mistakes. आणि चुका एकमेकांच्या झाकून घ्या. उघड्यावर आणायची गरज नाहीये एकमेकांच्या चुका. Marriage is not all about hugs and kisses only. लग्न म्हणजे फक्त मिठ्या मारणं आणि मुके देणं. फक्त मिठ्या मारणं आणि मुके देणं नाहीये. लग्नात मिठ्या मारणं आणि मुके देणं आहे. It's पण budget, लग्न it फक्त is ते. bank, त्यात बजेट आहे, त्यात बँक आहे, and the bills to talk about. त्यात बिलं आहेत जी फेडायची असतात. Say, you have to talk it out. सगळं बोलायला हवं. There are 3 ways couples can handle accounts. 3 मार्ग आहेत ज्या मार्गाने जोडपी अकाउंट्स हँडल करू शकतात. 1, एक, full merging. पूर्ण एकत्रच करा ते. That means one account. एक अकाउंट जॉईंट. Best for couples who want total honesty and teamwork. ज्या जोडप्यांना संपूर्ण प्रामाणिकता आणि टीम वर्क हवा आहे त्यांनी जॉईंट अकाउंटच करा, वेगळं नकोच. One pot, एकच pot, one bank, एकच बँक, one plan, one purpose. एक योजना, एक संकल्प. And it helps us त्यातनं मदत होते आपल्याला. because it helps stop secret spending. कारण त्यातनं काय होतं, गुपितपणे केलेले खर्च बंद होतात. कारण मी केलेला त्यांना कळतोच आहे. Yes. त्यांनी केलेला मला कळणारच आहे. मग गुपित नकोच. And so you never say my money, your money, it's our money मग now. असली भाषा घरात येतच नाही की तुझा पैसा माझा पैसा. घरात बोलताना पण हीच भाषा येते की हा आपला पैसा आहे. Second point, partial merge. थोडं एकत्र करा, सगळंच्या सगळं नाही तर थोडं एकत्र करा. Partial merge means पार्शल एकत्र म्हणजे joint also and individual accounts also. एकत्र पण आहे, जॉईंट पण आहे आणि एकट्या एकट्याचं पण आहे. And so this is a good balance. तर हा बॅलन्स, हे संतुलन चांगलं. Joint account for bills, बिलं वगैरे फेडायची तर त्याच्यासाठी जॉईंट अकाउंट ठेवा. saving, giving, बचत करणं, Paying सेव्हिंग of the करणं, debts. बिलं फेडणं, कर्ज फेडणं. small personal accounts you And- want to have, then you can spend it from your own account. छोटे छोटे पर्सनल अकाउंट. आणि तुला छोटस स्वतःसाठी काही खर्चायचं आहे तर ते तुझ्या त्या छोट्या पर्सनल अकाउंट मधून खर्च. So if you also have little bit extra money for yourself and she has, both of them have separate account for their personal needs. म्हणजे मग दोघांकडे थोडे थोडे स्वतःचे पण असे पैसे असतात की जे त्यांना व्यक्तिगत रीतीनं वापरायचे आहे. In this separate money also, पण या वेगवेगळ्या पैशात सुद्धा both should know it. दोघांना माहित असलं पाहिजे हा. It still cannot be secret account. ते पण गुप्त नाही ठेवायचं. त्याला माहिती असावं की तुझं असं असं Are एक you account getting me? आहे. आणि तुला माहिती असावं की त्याचंही असं एक अकाउंट आहे. Now the third one, fully separate, works only if both are super mature Yes. and ultra honest. हो. आणि तिसरा हा जो प्रस्ताव आहे ना की तुम्ही दोघांनी आपलं वेगवेगळं ठेवा, अकाउंट सुद्धा आणि सगळं वेगवेगळं. तर हे कधी होऊ शकतं, जेव्हा अगदी खूपच प्रामाणिकता त्या दोघांमध्ये असेल, खूपच प्रौढता आणि समंजसपणा असेल तर ते तेव्हा होऊ शकतं. But usually it causes confusion. पण साधारणतः ना त्यात गोंधळच होतो. Who pays for the firewood? Who pays for this debt?
कारण हे कर्ज कोण फेडणार, दुधाचं बिल तू फेडतोय कमी भरायचंय, लाईटचं बिल आलंय तू देतोय कमी देणार आहे, कामवालीचं कोण देणार आहे. See, and it becomes big thing. मग ते फार सगळं For मोठं small, होऊन small बसतं. things also. छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या होऊन बसतात मग. इलेक्ट्रिसिटी बिल तू भरायचं हो. होतं, तू नाही भरला तर मला भरायला लागणार हो, का? And then there is असं. a fight there. लाईटचं बिल, मग त्याच्यावरनं भांडणं. मग And then if the लाईट लावतानाही टेन्शन येईल मग. Because it often becomes mine and yours कारण and मग होता होता ते ours तुझं माझं, missing. तुझं माझं असं होतं ना, आणि त्याच्यामध्ये आपलं निघूनच जातं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.